नमस्कार, अरुणास क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे डोरेमॉन थीम केक. आणि हा केक बनवण्याची एक खास ट्रिक आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून तुमचा केकचा फायनल लुक अतिशय सुंदर होईल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी चॉकलेट स्पॉन्ज घेतलेला आहे आणि त्याला 3 लेअरमध्ये कट करून घेतला आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला प्लेन वॉटरने त्याला सोक करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मी ते चॉकलेट गनाशने सर्वत्र स्प्रेड करून घेत आहे. आता त्यानंतर मी क्रीमची एक लेअर स्प्रेड करून घेणार आहे. आता ह्या क्रीममध्ये मी चॉकलेटसुद्धा ॲड केलेलं आहे आणि मूस क्रीम इथे तयार करून घेतली आहे. आता पॅलेट नाईफच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण क्रीम व्यवस्थितपणे स्प्रेड करून घ्यायची आहे. आता त्यावर पुन्हा चॉकलेट गनाश इथे अप्लाय करत आहे आणि तेही व्यवस्थितपणे स्प्रेड करून घेत आहे. आता त्यावर आपल्याला केकची दुसरी लेअर आपल्याला ठेवायची आहे आणि पुन्हा त्यालासुद्धा वॉटरने व्यवस्थितपणे सोक करून घ्यायचं आहे. आता 2 लेअरमध्ये जो गॅप आहे तिथे आपल्याला क्रीम व्यवस्थितपणे भरून घ्यायची आहे आणि पुन्हा केकवर चॉकलेट्स गनाश स्प्रेड करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण पहिली लेअर केली होती त्याचप्रमाणे आपण दुसरी लेअरसुद्धा करणार आहे. प्रत्येक वेळी आपल्याला साईडने सुद्धा व्यवस्थितपणे फिनिशिंग करून घ्यायची आहे. आता क्रीमच्या वरती आपल्याला पुन्हा चॉकलेट गनाश स्प्रेड करून घ्यायचं आहे. यानंतर पुन्हा आपण केकची तिसरी लेअर ठेवून घेणार आहे आणि त्यालाही चॉकलेट गनाश व्यवस्थितपणे लावून घेणार आहे. फ्रेंड्स, आता इथे थोडीशी क्रीम घेऊन आपल्याला केकला क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर केक आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. क्रम कोटिंग करणे अतिशय गरजेचे आहे फ्रेंड्स, जेणेकरून केकचे जे क्रम्स असतात ते पूर्णपणे सेट होऊन जातात आणि ज्यावेळी आपण फायनल आयसिंग करतो त्यावेळी ते आपल्याला डिस्टर्ब करत नाही आणि केकचा लुकसुद्धा खूप छान होतो. फ्रेंड्स, डोरेमॉन थीम केक आहे, यासाठी मी इथे ब्ल्यू कलरची क्रीम तयार करून घेतली आहे आणि पायपिंग बॅगच्या सहाय्याने पूर्ण केकला कवर करून घेत आहे. आता इथे पॅलेट नाईफचा वापर करून क्रीम व्यवस्थितपणे स्प्रेड करून घ्यायची आहे. आता त्याचबरोबर मी इथे प्लॅस्टिक कोमचा वापर करत आहे आणि केकच्या साईडने डिझाईन करून घेत आहे. आता जी एक्स्ट्रा क्रीम वरती निघालेली असते ती व्यवस्थितपणे आपल्याला स्क्रॅप करून घ्यायची आहे आणि फिनिशिंग केकला करून घ्यायची आहे. आता एक सर्वात महत्त्वाची टिप्स, इथे मी डोरेमॉनचा प्रिंटआउट काढून घेतला आहे आणि त्याच्यावर मी प्लॅस्टिकची शीट ठेवून घेत आहे आणि त्याला सेलो टेपने सिक्युअर करून घेत आहे. फ्रेंड्स, मी इथे जी शुगर प्रिंटच्या मागे शीट्स असते त्याचा वापर केला आहे. तुम्ही OHB शीटचा सुद्धा वापर करू शकता. फ्रेंड्स, इथे मी एका पायपिंग बॅगमध्ये मेल्टेड डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि आता आपल्याला डोरेमॉनची जी आउटलाईन आहे तिथे मेल्टेड चॉकलेटने आता पूर्ण बॉर्डर करून घ्यायची आहे. फ्रेंड्स, पेपरवर अशा प्रकारचे ड्रॉईंग आपण इझिली काढू शकतो, पण हेच ड्रॉईंग केकवर काढणे थोडेसे अवघड जातं. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक वापरली तर अतिशय सुंदर प्रकारे आपण केक डेकोरेशन करू शकतो. हे पहा फ्रेंड्स, आपलं पूर्ण डोरेमॉनची आउटलाईन इथे काढून झालेली आहे. आता ह्याला रूम टेम्परेचरवर 2-3 मिनटासाठी आपण सेट करायला ठेवून देऊया. आता ही प्लॅस्टिक शीट आपल्याला केकवरती ठेवून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. आता पुन्हा केकला आपल्याला 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हे पहा फ्रेंड्स, इथे 10 मिनटे झालेली आहेत आणि आपल्याला ही प्लॅस्टिक शीट आता काढून घ्यायची आहे.
किती छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. फ्रेंड्स, इथे जी क्रीम डिस्टर्ब झालेली असते ती आपल्याला पॅलेट नाईफच्या साहाय्याने व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे. फ्रेंड्स, या ट्रिकचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारची डिझाईन केकवरती सहजपणे करू शकता. आता मी पायपिंग बॅगमध्ये व्हाईट कलरची क्रीम घेतली आहे आणि जो स्टार नोझल असतो त्यातला सगळ्यात छोटा नोझल मी इथे यूज केला आहे आणि अशा प्रकारे मी इथे क्रीम फिल करून घेत आहे. आता याच नोझलचा वापर करून मी पायपिंग बॅगमध्ये ब्ल्यू कलरची क्रीम घेतलेली आहे आणि बाकीची डिझाईन मी आता भरून घेत आहे. आणि त्याचबरोबर मी न्यूट्रल जेलमध्ये येलो आणि रेड कलर ॲड करून जेल तयार केले आहे आणि बाकीची डिझाईन भरून घेत आहे. आता इथे केकवर नाव लिहायसाठी मी इथे चॉकलेट गनाशचा वापर करत आहे. आता त्याचबरोबर इथे पुन्हा मी न्यूट्रल जेलमध्ये ब्ल्यू कलर ॲड केला आहे आणि त्याने केकवरती छोटे डॉट्स करून घेत आहे. आता बॉर्डरसाठी मी इथे ब्ल्यू कलरची क्रीम यूज करत आहे. आणि स्पूनच्या साहाय्याने छान अशी डिझाईन तयार करून घेत आहे. त्याचबरोबर मी इथे डोरेमॉनचे काही पेपर कटआउटचा पण वापर करणार आहे आणि प्रत्येक कटआउटच्या मागे मी व्हाईट चॉकलेट लावून घेतलेले आहे, जेणेकरून आपले हे पेपर कटआउट सॉगी नाही होणार. अशा प्रकारे आपला डोरेमॉनचा सुंदर असा केक रेडी झाला आहे. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.